नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या सर्व प्रेमळ आणि भाग्यवान रसिक प्रेक्षकांचे ज्योतिष केंद्रमध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, कारण नशिबाची चाके आता अशा पद्धतीने फिरणार आहेत की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ बदल घेऊन येणारा नाही, तर तो तुमच्या कष्टाचे फळ देणारा काळ आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या करिअरपासून आरोग्यापर्यंत आणि नात्यांपासून पैशांपर्यंतच्या अशा काही गुप्त गोष्टी मी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील. आणि हो, जर तुमचा आपल्या लाडक्या शनिदेवावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीचा स्वामी स्वतः कर्मफळदाता शनिदेव आहे आणि सध्या शनिदेव मीन राशीमध्ये अतिशय मजबूत स्थितीत विराजमान आहेत. ही स्थिती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात जाणवेलच. गेल्या काही दिवसात तुम्हाला थोडा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल. कदाचित तुम्हाला कंबरदुखी, पायांमध्ये सतत येणारा ताण किंवा नसांच्या तक्रारींनी हैराण केले असेल. इतकेच नाही तर तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा व्यवसायातील भागीदारासोबत विनाकारण तणाव निर्माण झाला असेल. काही गोष्टी हाताबाहेर जात आहेत की काय असे तुम्हाला वाटले असेल, पण आता घाबरण्याचे कारण नाही. ग्रहांची ही प्रतिकूल स्थिती आता हळूहळू बदलत आहे. ग्रहांच्या या खेळात आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे आणि परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसत आहे. विशेष म्हणजे तुमच्या लाभस्थानाचा स्वामी असलेला गुरु आता भाग्यवृद्धीसाठी सज्ज झाला आहे. शनी आणि गुरुची ही युती तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे. तुमच्या कुंडलीतील केंद्राच्या चारही स्थानांवर राहू आणि केतूचा प्रभाव आहे, जो नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. हे दोन्ही ग्रह ज्या ठिकाणी बसतात त्या स्थानाची ऊर्जा ते कित्येक पटीने वाढवतात. सध्या राहू केतू तुमच्यासाठी अत्यंत शुभ अशा वर्गोत्तम स्थितीत आहेत. याचाच अर्थ असा की तुमच्या जीवनात आता मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या आठवड्यात शुक्र आणि केतूचा एक अतिशय दुर्मिळ योग जुळून येत आहे. हा योग तुमच्या नोकरी व्यवसायासाठी आणि विशेषतः तुमच्या वैवाहिक संबंधांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल काही शंका असतील किंवा नात्यात दुरावा आला असेल तर हा काळ तो दुरावा मिटवून नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण करण्याचा आहे. तुमच्या सप्तम स्थानाचा स्वामी शनी सोबत बसलेला असल्यामुळे नात्यांमध्ये आता परिपक्वता येईल. जरी सुरुवातीला थोडे गोंधळाचे वातावरण वाटले तरी अंतिम निकाल हा तुमच्या हिताचाच असणार आहे. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शनी आणि शुक्राचे हे समीकरण कफ आणि सर्दीसारखे आजारही देऊ शकते. त्यामुळे आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात प्रवासाचे योग प्रबळ आहेत. कदाचित तुम्हाला तुमच्या मालमत्तेत किंवा मालमत्तेच्या व्यवहारात काही बदल करावे लागतील, पण हा बदल तुमच्या प्रगतीसाठीच असेल. हा आठवडा तुमच्या भाग्योदयाचा आहे, त्यामुळे मिळणाऱ्या संधीचे सोने करा. आज तुमच्या आयुष्यात एक असा महत्त्वाचा संकेत मिळणार आहे जो तुमची संपूर्ण विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. कन्या राशीत होणारी शनी आणि मंगळाची दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर प्रभाव टाकत आहे. हे स्थान अचानक होणाऱ्या बदलांचे असते. यामुळे तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते किंवा दीर्घ काळापासून रखडलेली परदेशातील कामे मार्गी लागू शकतात. जर तुम्ही नवीन घर किंवा जागा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय फलदायी आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीतही हा काळ अत्यंत शुभ आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा उच्च शिक्षणासाठी धडपडत आहेत त्यांना आता यशाची गोड फळे चाखायला मिळणार आहेत. जर आतापर्यंतचा हा भाग तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या कमेंट्स आम्हाला अधिक चांगले मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आता चर्चा करूया चंद्राच्या स्थितीची. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तुमच्या सप्तम स्थानातून प्रवास करत आहे. हे स्थान तुमच्या नात्यांचे आणि व्यवसायाचे आहे. इथे चंद्र केतूच्या प्रभावाखाली असल्यामुळे थोडे मानसिक दडपण येऊ शकते. जुन्या काही कटू आठवणी किंवा वादाचे प्रसंग पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वतःवर ताबा ठेवणे आणि संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. विशेषतः खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, कारण पित्ताचा त्रास किंवा ऍसिडिटी तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तसेच तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा या काळात काळजी घ्या. त्यांना दातदुखी किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तुमची जागरूकता या काळात अनेक संकटांना टाळू शकते. तुमच्या कुंडलीतील चौथे आणि आठवे स्थान सध्या अतिशय सक्रिय झाले आहे. शनी आणि मंगळाची या स्थानांवर असलेली दृष्टी सूचित करते की तुम्ही तुमच्या मालमत्तेचे पुनर्गठन करू शकता. कदाचित जुने घर विकून नवीन घर घेणे किंवा असलेल्या मालमत्तेत सुधारणा करणे असे योग दिसत आहेत. शुक्र ग्रह तुमच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जरी सुरुवातीला चंद्राची स्थिती थोडी तणावाची वाटली तरी हळूहळू तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. ज्या लोकांचे कोर्ट कचेरीचे काही वाद सुरू आहेत त्यांनी या आठवड्यात विशेष
सावधगिरी बाळगावी. कोणत्याही कागदापत्रावर सही करताना दोनदा विचार करा. जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसा बदलांचा वेग वाढणार आहे. चंद्र जेव्हा कन्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही मोठे बदल करावेसे वाटतील. हे बदल तुमच्या भविष्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. शनी आणि चंद्राचा हा प्रभाव तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत बदलण्यास प्रवृत्त करेल. इथे एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्यांना लिव्हरशी संबंधित काही तक्रारी आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमची प्रतिमा सुधारण्याची हीच ती वेळ आहे. आता सर्वात मोठा बदल म्हणजे मंगळ ग्रहाचे मीन राशीत होणारे आगमन. गेल्या 1.5 महिन्यापासून मंगळ तुमच्या राशीत होता, जो आता स्थलांतरित होत आहे. तिथे मंगळ पुन्हा एकदा शनी सोबत युती करत आहे. हे एक अत्यंत शक्तिशाली आणि ऊर्जावान समीकरण आहे. हे तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास मदत करेल. विशेषतः एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे, कारण हा अंगारक योग तुम्हाला थोडा आक्रमक बनवू शकतो. पण या ऊर्जेचा वापर जर तुम्ही तुमच्या कामासाठी केला तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. जेव्हा चंद्र तुळ राशीत येईल तेव्हा तुमच्या नात्यांमध्ये एक प्रकारचा ठहराव येईल. गेल्या काही दिवसांपासून जे मतभेद सुरू होते ते आता संपताना दिसतील. नवीन नातीसंबंध जुळण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही नोकरी बदलायचा विचार करत असाल किंवा बदलीची प्रतीक्षा करत असाल तर 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. जरी सर्व काही सुरळीत वाटत असले तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक अस्वस्थता असू शकते. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी तुम्हाला अध्यात्माची कास धरावी लागेल. आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करण्याचा मार्ग हा आपल्या श्रद्धेत असतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय मी सांगत आहे. या आठवड्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शनी चालीसाचे पठण करा. जर शक्य असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला तीळ घालून पाण्याचे अर्घ्य अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनाला शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 5 तारखेला चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. हे तुमच्या दशम स्थानाशी संबंधित असल्यामुळे तुमच्या व्यावसायिक प्रोफाईलमध्ये मोठे बदल घडवून आणेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणारा ठरेल. एकंदरीत पाहिता तर कुंभ राशीसाठी हा काळ संधींनी भरलेला आहे. फक्त थोडी आरोग्याची काळजी आणि नातेसंबंधात संयम ठेवलात तर हे जग जिंकणे तुमच्यासाठी कठीण नाही. तुमच्या आयुष्यात येणारा हा सकारात्मक बदल तुमच्या कष्टाचे फळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे चला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुंभ राशीच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या ग्रहांच्या बदलांचा फायदा घेता येईल. ज्योतिष केंद्राशी जोडल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. शनिदेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमची प्रगती हेच आमचे यश. तुम्हाला तुमच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून घ्यायचे असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.